नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. स्पेशली महिलांसाठी हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि ह्याबद्दल कधी बोललं जात नाही. इनफॅक्ट डिस्कशनसुद्धा होत नाही. आणि हा टॉपिक म्हणजे मेनोपॉज. मेनोपॉज जो आहे ही महिलांच्या आयुष्यामधली एक अशी स्टेज आहे ज्याच्यामध्ये खूप चेंजेस सडनली होत असतात आणि खूप साऱ्या महिला या स्टेजमध्ये डिप्रेशनमध्ये जातात किंवा त्यांना जे काही फिजिकल इश्यूज आहेत ते चालू होतात. म्हणूनच मेनोपॉजबद्दल बोलणं खूप महत्त्वाचं आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे की मेनोपॉजमध्ये जी काही लक्षणं दिसतात ती कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला एक्झॅक्टली काय काय केलं पाहिजे, जेणेकरून जी काही मेनोपॉजची स्टेज आहे ती तुमची स्मूथ असेल आणि हे जे काही त्रास होतात ते तुमचे कमी होतील. सो तुम्ही किंवा तुमच्या घरामध्ये तुमची आई, बहीण किंवा वाईफ आहे ती प्री मेनोपॉज किंवा मेनोपॉज या स्टेजमध्ये असेल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा. कारण प्रत्येकालाच हा व्हिडिओ जरूर पाहायला पाहिजे, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये महिला असतात आणि या स्टेजमध्ये जाणारच आहेत. म्हणूनच हा व्हिडिओ सर्वांनीच पाहायला पाहिजे. सो माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीएचडी क्लिनिक पुणेची फाउंडर आहे. आज आपण काय एक्झॅक्टली बघणार आहोत तर मेनोपॉजमध्ये जे काही होणारे बदल असतात महिलांच्या शरीरामध्ये त्यासाठी होलिस्टिक किंवा नैसर्गिक उपाय काय असणार आहे, तुम्हाला काय काय गोष्टी खायला पाहिजे, तुमचं लाईफस्टाईल किंवा तुमचं जे काही दैनंदिनी आहे ती कशी असली पाहिजे, या संदर्भात आपण एक एक करून बोलणार आहोत. सर्वात प्रथम जाणून घेऊया की मेनोपॉज म्हणजे काय. सो मेनोपॉज म्हणजे सलग 12 महिने मासिक पाळी न येणं. साधारणतः 45 ते 55 ह्या वयामध्ये मेनोपॉज जो आहे तो स्टार्ट होतो. आणि एक स्टेज असते पेरीमेनोपॉज, म्हणजे मेनोपॉज येण्याच्या आधीचा काळ. सो हा 3 ते इव्हन 10 वर्ष सुद्धा आधीपासून चालू होतो. म्हणजे बऱ्याच महिलांना 35मध्ये किंवा लेट 40मध्ये सुद्धा जे मेनोपॉजचे सिम्पटम्स हळूहळू दिसायला लागतात. तर अशा वेळेला सुद्धा त्यांना थोडा थोडा त्रास चालू होतो. म्हणूनच पेरीमेनोपॉज किंवा मेनोपॉज या दोन्हीमधली जी काही लक्षणं आहेत ती ऑब्झर्व करून त्यानुसार आपला आहार किंवा आपलं जे लाईफस्टाईल आहे ते आपल्याला प्लॅन करायला पाहिजे. बेसिकली मेनोपॉज पण 3 स्टेजेसमध्ये असतो, म्हणजे पेरीमेनोपॉज, त्याच्यानंतर मेनोपॉज आणि पोस्ट मेनोपॉज. पेरीमेनोपॉज जसं मी सांगितलं 3 ते 10 वर्ष हे मेनोपॉज येण्याच्या आधीचा काळ आहे, म्हणजे पिरियड्स बंद होण्याच्या आधीचा काळ. मेनोपॉज हा काळ आहे ज्याच्यामध्ये पिरियड्स पूर्णपणे बंद होतात. आणि पोस्ट मेनोपॉज म्हणजे जो काही 1-2 वर्षानंतरचा काळ. सो मेनोपॉजमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे झपाट्याने कमी होतात आणि हे हॉर्मोन्स कमी झाल्यामुळेच मग शरीरामध्ये लक्षणं दिसायला लागतात. सो मेनोपॉजची जी प्रमुख लक्षणं आहेत ती म्हणजे हॉट फ्लॅशेस, म्हणजे अचानक उष्णता जाणवणं, दिवसातून अनेकदा जे काय आहे ते घाम येणं, त्यानंतर रात्री सुद्धा झोपल्यानंतर सतत जाग येणं किंवा घाम येणं अशी लक्षणं दिसतात. सो प्रोजेस्टेरॉन हा लेवल कमी झाल्यामुळे असं होतं. त्यासोबतच इवन मूड स्विंगचा त्रास होतो. शरीरामध्ये सेरोटोनिन म्हणजे जो हॅपी हॉर्मोन आहे तो थोडा कमी व्हायला लागतो, कारण इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन कमी झालेले असतात. आणि जेव्हा पण हे हॉर्मोन्स कमी होतात तेव्हा एन्झायटी, डिप्रेशन, वजायनल ड्रायनेस अशी लक्षणं सुद्धा दिसतात. आणि इस्ट्रोजन लेवल स्पेशली जेव्हा कमी होतं तेव्हा माहिती काय होतं, वजन वाढायला लागतं, हाडं जी आहेत ती कमकुवत व्हायला लागतात, ऑस्टिओपोरोसिसचा त्रास होतो, शरीरामध्ये बॉडी फॅट पर्सेंटेज आहे ते वाढतं. इवन तुम्हाला माहिती आहे का, इस्ट्रोजन जे आहे ते हार्ट प्रोटेक्टिव्ह आहे, म्हणजे हृदयाचे विकार महिलांना होत नाही जोपर्यंत इस्ट्रोजन त्यांच्या बॉडीमध्ये व्यवस्थित असतं. आणि जसा इस्ट्रोजन लेवल कमी व्हायला लागतो तसे हृदयाचे विकार सुद्धा चालू होतात. म्हणूनच अशी सगळी लक्षणं दिसायला लागतात. त्यासोबतच तुम्हाला माहिती आहे का, इस्ट्रोजन हे स्किनच्या हेल्थसाठी आणि मेंदूच्या हेल्थसाठी पण इम्पॉर्टंट आहेत. सो जसा इस्ट्रोजन कमी होतो तसं स्किनची हेल्थ पण खराब होते, म्हणजे स्किन खूपच ड्राय, डल दिसायला लागते. त्यानंतर पिगमेंटेशनचा त्रास व्हायला लागतो, ग्लो स्किनचा जो असतो तो कमी होतो आणि जे सायन्स ऑफ एजिंग आहेत ते खूप लवकर मग दिसायला लागतात. त्यानंतर ब्रेन हेल्थ पण खराब होते, म्हणजे विसर पडणं किंवा मेंटल कन्फ्युजन अशी लक्षणं सुद्धा दिसायला लागतात. सो मग अशी लक्षणं जेव्हा दिसतात तेव्हा आहार कसा असायला पाहिजे, तर बघा जसं इस्ट्रोजन लेवल कमी होतं म्हणूनच तुम्हाला फायटो इस्ट्रोजेनिक फूड घ्यायला पाहिजेत, म्हणजे जे फूड हे शरीरामध्ये जाऊन इस्ट्रोजन सारखं थोडं काम करतील असे फूड्स तुम्हाला घेणं गरजेचं आहे, जेणेकरून जे काही लक्षणं दिसतात ती तुम्ही थोडं कमी करू शकता. सो तुम्ही जवस, तीळ, सोयाबीन हे घेऊ शकता. सो ह्यामध्ये काय प्लांट इस्ट्रोजन असतात, म्हणजेच हे इस्ट्रोजन सारखं शरीरामध्ये काम करतं. इस्ट्रोजनची कमी होण्याची जी भरपाई आहे ती करतात. म्हणूनच हॉट फ्लॅशेस किंवा मूड स्विंग्स असतात, हे जे सिम्पटम्स आहेत ते कमी होतात. इवन जर तुम्हाला सतत बॅक पेन होत असेल किंवा बॉडीमध्ये पेन होत असेल, जॉईंट्समध्ये पेन होत असतील, ते सुद्धा कमी होतं.
तुम्हाला ह्यासोबत व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम रिच फूडसुद्धा घ्यावे लागतील. सो तुम्ही रेग्युलरली दुधाचे पदार्थ जे असतात म्हणजे दही, ताक, पनीर ह्या गोष्टी घेऊ शकता. हिरव्या पालेभाज्या, मोरिंगा अशा गोष्टी घेऊ शकता. आणि व्हिटॅमिन डीसाठी तुम्ही सनलाईटमध्ये बसा किंवा व्हिटॅमिन डीचे सप्लिमेंट्स घ्या. त्यानंतर बघा, जेव्हा मेनोपॉजमध्ये जाता तेव्हा मसल्स खूप वीक होऊन जातात. तुम्ही सडनली बघाल की त्वचा थोडीशी लटकायला लागते, ठीक आहे, कारण मसल्स आहेत ते लूज व्हायला लागतात. तर अशा वेळेला तुम्हाला प्रोटीन रिच डाएट घेणं खूप महत्त्वाचं आहे. सो रेग्युलरली काही ना काही प्रकारचं प्रोटीन तुमच्या आहारामध्ये असलंच पाहिजे. सो तुम्ही नट्स, सीड्स, अंडी, दही, मासे ह्या गोष्टी घेऊ शकता किंवा वेगळ्या वेगळ्या डाळी आहेत, स्प्राउट्स आहेत, अशा गोष्टी तुम्ही तुमच्या आहारामध्ये नियमितपणे ॲड करा. त्यानंतर पुढचा जो पदार्थ आहे तो म्हणजे ओमेगा 3. सो जेव्हा महिलांना हॉट फ्लॅशेस म्हणजे सडनली गरमी लागायला लागते किंवा जे घाम आहे तो यायला लागतो, तर अशा वेळेला ओमेगा 3 शरीरामध्ये व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे. बघा, ओमेगा 3 जे आहे ते खूप गोष्टींसाठी मदत करतं. म्हणजे स्पेशली जो ब्रेन फॉग असतो किंवा सतत मूड स्विंग्स होत असतात, एन्झायटीचा प्रॉब्लेम असतो, तो सुद्धा कमी करतो. त्यानंतर ओमेगा 3 हे हृदयासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. सो हृदयाची हेल्थ व्यवस्थित राहण्यासाठी तुम्हाला हेल्दी फॅट्स घेणं गरजेचं असतं. म्हणून तुम्ही ह्या काही ज्या गोष्टी आहेत त्या रेग्युलरली घेऊ शकता. जसं की अक्रोड आहेत, जवस म्हणजे फ्लॅक्स सीड्स आहेत, त्यानंतर चिया सीड्स आहेत, हे घेऊ शकता. तुम्ही अंडी, मासे सुद्धा रेग्युलरली घेऊ शकता, जेणेकरून तुमच्या शरीरामधलं इन्फ्लेमेशन आहे ते कमी होईल, हॉट फ्लॅशेस आहेत त्या कमी होतील, मूड स्विंगचा त्रास आहे तो सुद्धा कमी होईल. आणि ह्यासोबतच तुम्हाला काही ज्या गोष्टी आहेत त्या आहारामध्ये घेणं बंद करावं लागेल. जसं प्रोसेस फूड्स आहेत, खूप जास्त प्रमाणात तुम्ही साखर घेत असाल, मैद्याचे पदार्थ खात असाल तर हे तुम्ही प्लीज कमी करा. त्यासोबतच चहा, कॉफी हे सुद्धा जास्त घेत असाल तर हे सुद्धा तुम्हाला कमी करावे लागतील. कारण जे काही स्टिम्युलंट्स असतात म्हणजे दारू, कॉफी किंवा चहा हे माहिती आहे का, हॉट फ्लॅशेसचा त्रास वाढवू शकतात. म्हणून जे स्टिम्युलंट्स आहेत ते तुम्हाला थोडे कमी करावे लागतील. त्यानंतर मेनोपॉजमध्ये खूप महिलांना मानसिक जे सिम्पटम्स आहेत ते खूप जास्त दिसतात. म्हणजे सतत एन्झायटीसारखं जाणवणं, झोप न लागणं, झोपेचा प्रॉब्लेम खूप कॉमन होऊन जातो मेनोपॉजमध्ये. म्हणूनच तुम्ही हे काही सप्लिमेंट्स आहेत ते घेऊ शकता, जसं की मॅग्नेशियम आणि अश्वगंधा. हे जे 2 सप्लिमेंट आहेत ना, ते कॉर्टिसॉल लेवलला मॅनेज करतं. म्हणून शरीरामध्ये एनर्जी लेवल आहे ती मेंटेन राहते, तुमचा मूड आहे तो बॅलन्स राहतो, इवन झोप व्यवस्थित लागते. म्हणूनच शरीराची रिकव्हरी सुद्धा होते. सो अश्वगंधा आणि मॅग्नेशियम हे दोन्हीही सप्लिमेंट्स तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर जर तुम्हाला जॉईंट पेन्स, इन्फ्लेमेशन किंवा शरीरामध्ये सूज खूप जास्त वाढली असं वाटत असेल तर तुम्ही हळद घेऊ शकता. हळदीमध्ये कर्क्युमिन असतं जे शरीरातलं इन्फ्लेमेशन कमी करण्यासाठी मदत करतं. खूप महिलांना जसं जसं वय होतं किंवा मेनोपॉजमध्ये खूप अतिप्रमाणात बॉडी पेन होतं, जॉईंट्समध्ये पेन होते, मसल्समध्ये सूज येत असते. अशा वेळेला हळद जी आहे ती खूप फायदेदायक असू शकते. सो हळद कशी घ्यायची? तुम्ही एक तर कच्ची हळद आहे ती घेऊ शकता. म्हणजे अगदी त्याचा ज्यूस बनवा थोड्याशा पाण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये थोडीशी काळ्या मिरीची पावडर टाका. जर तुम्हाला कच्ची हळद मिळत नसेल तर तुम्ही नॉर्मल जी हळद पावडर असते ती सुद्धा वापरू शकता. सो 1 ग्लास गरम पाण्यामध्ये तुम्ही पाव चमचा हळदीची पावडर टाकायची आणि चिमूटभर त्याच्यामध्ये काळी मिरीची पावडर टाकायची आणि मग तुम्ही लिंबू ॲड करू शकता किंवा मीठ ॲड करू शकता थोडीशी टेस्ट येण्यासाठी. पण हळदीचं पाणी नेहमी काळ्या मिरीच्या पावडर सोबतच घ्यायचंय, तरच ते शरीरामध्ये अब्झॉर्ब होतं. म्हणजे कर्क्युमिन जे आहे ते शरीरासाठी फायदेदायक असतं, पण ते ॲक्टिवेट करण्यासाठी काळं मिरी ज्याच्यामध्ये पेपरिन असतं ते गरजेचं असतं. सो हळदीचं पाणी सुद्धा तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता, जेणेकरून जे जॉईंट पेनचा त्रास आहे इव्हन ह्याच्याने थोडासा मूड सुद्धा सुधारतो. तर ओव्हरऑल मेंटल हेल्थसाठी, जॉईंटच्या हेल्थसाठी किंवा मसल्समधलं पेन कमी करण्यासाठी हळद आहे ती तुमच्यासाठी फायदेदायक असू शकते. त्यानंतर तुमचं एक रुटीन तुम्ही जरूर ठरवा की जसं रेग्युलरली वॉक करायचं आहे. तुम्ही दररोज एक 45 मिनिट्स म्हणजे 45 मिनिटं ते 1 तास वॉक नक्की करा. त्यानंतर तुमचे फ्रेंड्स असले पाहिजेत. अशा वेळेला बघा, मेंटल सपोर्ट खूप गरजेचा आहे. सो फॅमिली किंवा फ्रेंड्स असलेच पाहिजेत, जेणेकरून तुम्ही त्यांच्यासोबत थोडा संवाद करू शकता. त्याच्यामुळे जे चिडचिड होणं किंवा एन्झायटी, मूड स्विंगचा जो त्रास असतो तो कमी होऊ शकतो. सो लाईफस्टाईलमध्ये हे सगळे चेंजेस जे आहेत ते करणं खूप गरजेचं आहे मेनोपॉजची स्टेज जी आहे ती स्मूथली जाण्यासाठी. आणि जर तुमचं वजन वाढत असेल किंवा मसल्समधली ताकद अगदी कमी झाली असेल तर तुम्ही रेग्युलरली स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस असतात, योगा असतात ते करू शकता. इनफॅक्ट तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज पण करू शकता. स्ट्रेंथ ट्रेनिंगचे खूप फायदे आहेत. सो जे रेजिस्टन्स बँड येतात त्याच्याने एक्सरसाइज करू शकता.
बॉडी वेट यूज करून सुद्धा तुम्ही एक्सरसाइज करू शकता किंवा इव्हन जिममध्ये सुद्धा जाऊ शकता. सो ह्याचे बरेच फायदे आहेत. तुमच्या बोन्सची हेल्थ आहे ती व्यवस्थित राहते. ऑस्टिओपोरोसिस जे आहे ते तुम्ही प्रिव्हेंट करू शकता. वजन आहे ते नियंत्रणात राहतं. आणि जे काही सिम्पटम्स असतात, जेव्हा तुम्ही रेग्युलरली व्यायाम करताना तेव्हा खूप सिम्पटम्स असेच कमी होतात. म्हणून व्यायामाला अगदी लाईटली घेऊ नका. सुरुवातीला तुम्ही तुमचं आयुष्यभर नसेल जरी व्यायाम केला तरी पण मेनोपॉजच्या स्टेजमध्ये, कारण बघा त्यावेळेला मग मोठे मोठे आजार चालू होतात, जसं डायबिटीज किंवा किडनीचे आजार आहेत, लिव्हरचे आजार आहेत, त्यानंतर जसं मी सांगितलं ऑस्टिओपोरोसिस किंवा हार्ट डिसीज आहे, हे होण्याचे चान्सेस सगळ्यात अधिक असतात. म्हणून अशा फेजमध्ये रेग्युलरली व्यायाम करणं खूप महत्त्वाचं आहे. सो इन शॉर्ट, मेनोपॉजच्या स्टेजमध्ये ह्या काही गोष्टी आहेत त्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. जसं तुमची लाईफस्टाईल व्यवस्थित असली पाहिजे, तुमचं डाएट व्यवस्थित करा, प्रोटीन रिच डाएट घ्या. त्याच्यानंतर जे काही सप्लिमेंट्स आहेत जसं की अश्वगंधा, मॅग्नेशियम, विटॅमिन डी, बी विटॅमिन्स आहेत हे घेऊ शकता. त्यानंतर रेग्युलरली व्यायाम करणं, स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज करू शकता किंवा वॉकिंग करू शकता. आणि स्ट्रेस कमी करण्यासाठी तुमचं एक फ्रेंड सर्कल असलं पाहिजे किंवा फॅमिली मेंबर्ससोबत रेग्युलरली बोलणं झालं पाहिजे, स्पेशली ज्यांच्यासोबत तुम्ही कम्फर्टेबल आहात. सो सोशल सर्कलमुळे सुद्धा खूप फायदा होतो स्ट्रेस, एन्झायटी कमी करण्यासाठी. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जसं मी सांगितलं की सगळ्यांसोबत नक्की शेअर करा, कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. सर्व महिलांनी हा व्हिडिओ नक्की पाहायला पाहिजे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा किंवा जसं मी सांगितलं शेअरसुद्धा करा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.